नितेश राणेंनी मंत्रालयामध्ये पदभार स्वीकारलेला आहे। नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे हे खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यांनी आज मंत्रालयामध्ये जाऊन आपला पदभार स्वीकारला। आज तुम्ही तुमच्या कार्यालयाचा ताबा या ठिकाणी घेतला, काय भावना आहेत तुमच्या? आणि पहिल्या दिवसापासून ॲक्शन मोडमध्ये नितेश राणे असं म्हणा। नाही, भावनापेक्षा जबाबदारीची जाणीव आहे। फार मोठी जबाबदारी माझ्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टाकलेली आहे। शेवटी जबाबदारी टाकल्यानंतर त्यांना अपेक्षित काम उभं करणं, त्यांना जे काही जी जबाबदाऱ्या त्यांना अपेक्षित आहे किंवा कामं त्यांना जे पूर्ण करायचे ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या कामांना चालना देणं, आमचा जो हिंदुत्वाचा जो मूळ अजेंडा आहे त्याला ह्या निमित्ताने प्रोत्साहन देणं, हिंदू समाजाला जास्तीत जास्त ह्या दोन्ही खात्यांच्या माध्यमातून मी कसं ताकद देऊ शकतो हा एक माझा प्रयत्न असेल। आणि त्याचबरोबर या दोन्ही खात्यांच्या माध्यमातून माझा महाराष्ट्र, माझं कोकण आर्थिक समृद्धीच्या दिशेने कसं जाईल यावर काम करणं हे माझं पहिल्या दिवसापासून सूत्र ठरलेलं आहे। ते मी माझ्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। आता बघू, शाळेचा पहिला दिवस होता, आता पुढे जसं जाऊ तसं तुम्हाला कळू। 26/11 झाला होता, त्यानंतर बरेच स्लीपर सेल होते, ते सुद्धा ऍक्टिव्ह झाले होते। या सगळ्यांसाठी पण तुम्ही कार्यरत असाल? एक तुम्हाला सांगतो, अशा पद्धतीचे कुठलेही मोठे हल्ले 26/11 सारखे जोपर्यंत आतमधून त्यांना मदत होत नाही, आपल्या सिस्टमतून कोण सूर्याची पिसाळ निघत नाही तोपर्यंत काय होत नाही। म्हणून आपल्यातले कोण आहेत जे त्यांना आपल्या बरोबर खांद्याला खांद्या लावून बसायचं, मांडीला मांडी आणि त्यांना मदत करायची, असे पहिले एलिमेंट शोधणं हे आम्ही थोडं आमचा प्रयत्न असणार आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहे। भविष्यामध्ये आपल्या किनारपट्टी जिहादी मुक्त झाली पाहिजे, अतिक्रमण मुक्त झाली पाहिजे, कोणाच्याही भावना न दुखावता आमच्या किनारपट्टी हे स्वच्छ करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।